औढा नागनाथ तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना आदिवासी समाज बांधवांचं निवेदन। आमचा एक इथं आदिवासी समाज संपूर्ण इथं आला आहे, कारण की एसटी मध्ये जो घुसखोरी करत आहे बंजारा समाज, तर त्या बंजारा समाजाला आमच्या एसटी मध्ये आरक्षण देऊ नये, यामुळे आम्ही आदिवासी समाज सर्व इथं आलो आहे। म्हणजे तहसीलदाराला आम्ही निवेदन दिलं, तहसीलदार तर्फे मुख्यमंत्र्याला। महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बंजारा, धनगर व इतर समाजाला समाविष्ट करू नये याबाबतचं समस्त आदिवासी समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले। त्या अंतर्गत आम्ही सांगितलेलं आहे की अनुसूचित जमाती आमची ही आदिवासी जमात म्हणून कार्यरत आहे, त्या ठिकाणी कोणत्याही इतर जातीला या प्रवर्गामध्ये समावेश होऊ नये याकरिता आज आम्ही तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे। औढा नागनाथ तालुक्यामधील समस्त आदिवासी समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आलं की महाराष्ट्रातील विविध स्तरावरून आणि जिल्ह्यांमधून अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बंजारा, धनगर व इतर समाजाला समाविष्ट करण्याबाबतची निवेदन दिली जात आहे। बंजारा समाज जमात नसून एक जात आहे, त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करणे योग्य नाही। महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कुठेही बंजारा, धनगर व इतर समाजाचा उल्लेख नाही। मुळात आदिवासी हे मूळचे निवासी आहेत असं माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा निर्णय आहे। महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बंजारा, धनगर व इतर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये। जर महाराष्ट्र शासनाने बंजारा, धनगर व इतर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याचं धोरण स्वीकारले तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जातील असा इशारा देत औढा नागनाथ तालुक्यामधील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने निवेदन देताना पांडुरंग मेटकर, अनिल पोटे, सुखदेव भल्ला कोकाटे, धनंजय ढाकरे, ज्ञानदेव डहाळके, सत्यम मेटकर, मनोहर कोकाटे, चक्रधर कराळे, रामकिशन पोटे, नामदेव काळे, गोविंद पोटे, दत्ता धनवे, काशीनाथ धनवे, नामदेव काळे, साहेबराव मुकाडे, प्रल्हाद मुकाडे, विठ्ठल कराळे, गणेश धनवे, पुंजाजी येळणे, केशव शेळके, शिवाजी कराळे, मारुती येळणे, चंद्रबान धनवे, केशव धनवे, गणेश धनवे, मारुती कोकाटे आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन औढा नागनाथ तहसीलचे तहसीलदार हरीश गाढे यांना निवेदन देण्यात आले। औढा नागनाथ येथे 16 सप्टेंबर 2025 रोजी जिंतूर टी पॉइंट, जिंतूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समस्त आदिवासी समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औढा नागनाथ। सर्वप्रथम महामानवांना अभिवादन करतो। भारतरत्नाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुद्रा करतो आणि 2 शब्दाला सुरुवात करतो। आज आम्ही डोळे लावून पाहत आहे, डोळे उघडून पाहत आहे या महाराष्ट्रावर काय चाललेलं आहे। या महाराष्ट्रावर समाज म्हणतोय आम्हाला जमातीमध्ये येऊ द्या, एसटी मध्ये येऊ द्या, आम्ही पहिले दऱ्याखोऱ्यानं राहणारे, आम्ही जंगलानं राहणारे, गुरंढोरं पाळणारे, शेळ्या कोंबडे बकरे आम्ही चारणारे, आणि काही समाजकंटक म्हणतात आम्हाला एसटी मध्ये येऊ द्या, बंजारा समाज असो किंवा धनगर समाज असो। अहो, ज्या डॉक्टर बाबासाहेबांना 2 वर्षे 11 महिने 17 दिवस जीवाचं पाणी करून संविधान केलं तयार, त्याची मसुदा तयार केली आणि भारत देशामध्ये प्रथम एक भारताचे त्यांनी एक मसुदा तयार करून संविधान अंमलात आणलं, आणि आताचे 2025 मध्ये निवडून गेलेले आमदार, मंत्री, संत्री शपथ घेऊन सांगतात अमुक अमुक तमुक मी या नावाचा माणूस संविधानाची शपथ घेतो, मी या संविधानाचा गैरउपयोग करणार नाही, आणि गालबोट लावतात की मी या समाजाला देतो, मी त्या समाजाला देतो। हे देणारे कोण? हैदराबाद गॅजेट तिथं 24 नंबर 1 न चलते, बलांडी नावानं चालतंय, तो धान्य वाटप करते तिथं गॅजेटमध्ये करतो, या महाराष्ट्रामध्ये करत नाही, महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही। किती जर या शासनाने जर प्रयत्न केले तर आमचा आदिवासी समाज अजिबात खपून घेणार नाही। नेपाळमध्ये जी परिस्थिती झालेली आहे या सरकारला सांगू इच्छितो मुख्यमंत्र्याला, जर आमच्या समाजाला जर हात लावला आणि जर आमच्या संविधानात कोणाला जर टाकलं तर हे भारत देशातले, महाराष्ट्राचे जे आदिवासी आहेत हे रस्त्यावर यांना जाळल्याशिवाय राहणार नाही, अडवल्याशिवाय राहणार नाहीत, आम्ही अख्खे घराशी लेकराबाळाशी पेटून उठल्याशिवाय सोडणार नाही। हे आमची मंत्र्याला एक सांगण्याची जिहादची आमची ताकद आहे। आमचं एवढंच सांगणं आहे मुख्यमंत्र्यांना की आमच्या समाजामध्ये एसटी विरुद्ध
एससी विरुद्ध एसटी, जाती विरुद्ध जमाती, डॉक्टर बाबासाहेब, पब्लिक बिरसा मुंडा हे कॅटेगरीचे मोल्डे टाकतात संविधानाचे डॉक्टर बाबासाहेबाचे आणि हे म्हणतात 4 दिवसात निवडून आलेले आम्ही अमुक देव तमुक देव, कोणात ताकद नाही देण्याची. हे काही बाबासाहेब होऊन बसलेले नाहीत. आमच्या जर बाबासाहेबाच्या संविधानाला हात लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आदिवासी संघटना राहणार नाही. एवढे बोलून मी भाषण करतो. जय भीम जय बिरसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.